वास्तूत अलीकडे काही गौप्यस्फोट करायला हरकत नाही. ज्यांच्या घरात नैऋत्येला प्रवेशद्वार आहे, ज्यांचा किचन ओटा नैऋत्य दिशेला आहे, तोही काळ्या रंगाचा दगड आहे. तिथे 100% न बरे होणारे आजार जन्म घेतात. आम्ही काल परवा पुण्यात पाहिलं, सुमारे 7 ते 8 घरांमध्ये नैऋत्य प्रवेश आणि नैऋत्येला किचन. वर्षात 5 माणसं तडकाफडकी गेली आणि काही डायग्नोसिस होत नाही. आम्ही त्यांना विचारलं, तुमच्या नैऋत्येला काळ्या रंगाचा दगड किचन दरवाजा आहे का? हो म्हणे. मग आता हे लपून किती दिवस ठेवायचं? म्हणून सुज्ञांनी या बाबींकडे थोडं बारकाईनं लक्ष घालून आमच्या वास्तुतज्ञांशी सल्लामसलत करावी. तोडफोड न करता त्या काळ्या दगडाला पिवळा रंग द्या की ऑइल पेंट. तोडफोड करत कशाला बसता? म्हणून आपणाला निवेदन आहे की वास्तूपण आणि त्यात आपलं निरोगी जीवन आपणाला साध्य होण्यासाठी या साऱ्या बारीक सारीक बाबी ज्ञानदान 1 ते 4 मध्ये दिलेले आहे. म्हणून आम्ही नेहमी म्हणतो, ग्रंथ वाचले तर संत समजतील, संत समजले तर भगवंताकडे जाता येईल. म्हणून आपण सर्वांनी या ग्रंथाची पानं चालण्याचा प्रयत्न करून, नाही समजलं 4 वेळा आमच्या प्रतिनिधींशी संवाद साधा. काही वेळा प्रथम वाचल्यानंतर कळत नाही. कुठली पानं 2दा 3दा वाचली तर स्मरणात राहतात. म्हणून वाचन शक्ती, वाचन संस्कृती आपणाला जनतेपर्यंत त्या निमित्तानं पोचवायला एक नामी संधी या कार्यानं दिलेली आहे. तिचा आपण लाभ घ्यावा. अनुभव तर किती येतात सांगायला वेळ कमी पडेल. आत्ताच आमच्या अकोल्याच्या सेवेकऱ्यांनी तुम्हाला अनुभव सांगितला. मुसलमान लोक कसे कामाला लागले, हा अनुभूतीचा भाग आहे. ख्रिश्चन कसे कामाला लागले, आपण तर हिंदू आहात, आपणाला तर करावंच लागणार आहे. म्हणून जातपात हा विषय गौण आहे. स्वामींनी जातीपातीवर विचारल्यावर एकच ठणकावून उत्तर दिलं, माणूस नावाची एकच जात आहे आणि माणुसकी नावाची एकच संस्कृती आहे, त्यालाच सेवेकरी म्हणतात. त्यापैकी आपण आहात. आपणाला संकोच नावाच्या शत्रूला कायमचं मनातून घालवायचं आहे. आपल्याला त्रास कोण देतो? आपल्याच मनात असणारा शत्रू, तो म्हणजे संकोच. त्याला दूर केल्याशिवाय तुम्ही सेवेकरी होऊ शकत नाही. म्हणून मनात कुठलीही न्यूनता नसावी, हे कळकळीचं आवाहन. त्यानंतर आमचे जोंधळे सर आलेले आहेत. मूल्य शिक्षण, त्या शिक्षणात नव्या पिढ्यांना शेती करण्याची अवजारं माहीत नाही, कशाला काय म्हणतात ते माहीत नाही. शाळेत कोणी नातगोतं शिकवत नाही. मावशी कुणाला म्हणतात, आत्या कुणाला म्हणतात, मामा कुणाला म्हणतात, चुलते कुणाला म्हणतात. याची नवीन शाळा या प्रशिक्षणातून घराघरात आणि मनामनापर्यंत पोचवण्याचं काम हे गुरुजन प्रतिनिधी करतायत. हे थोडं जुनी संस्कृती पुनरुज्जीवित करण्याचं काम आणि नव्या संस्कृतीला वळण लावण्याचं काम, नवे सुसंस्कारित करण्याचं काम या विभागातून केलं जाते. म्हणून एकच ध्यास, नवी पिढी या देशाचे पुंडलिक श्रावणबाळ बनवणे, त्यात सारं काही आलं. म्हणून आपण या विभागांशी, आमच्या गुरुजनांशी संवाद संपर्क करावा, हे कळकळीचं आवाहन. त्यानंतर प्रश्नोत्तर विभागाचे प्रतिनिधी आले असते, त्यांनी देखील आपला परिचय देऊन पीडित दुःखित जनांना सेवेकरी बनवणं, त्यांच्या समस्यामुक्त करणं, त्यांना तणावमुक्त जीवनाचं महत्त्व सांगणं, या साऱ्या बाबी
चिंतामुक्त, तणावमुक्त, दुःखमुक्त जीवनाकडे या विभागाची घोडदौड चालू आहे. म्हणून काही नाही, 3 अध्याय, 11 माळा जप, पंचमहायज्ञ आणि शाकाहारी राहणं हा प्रथम डोस आहे. हा जर डोस दिला तो आपोआप पुढच्या ट्रॅकवर येतो. सांगण्याची काही आवश्यकता नाही, त्याला प्रशिक्षणाची जरूर नाही. अनुभव हेच त्याचं प्रशिक्षण आहे. म्हणून आपणाला निवेदन आहे की आपण हे सांगायला संकोच करू नये, हे कळकळीचं आवाहन. त्यानंतर विवाह मंडळ आलेलं आहे. आज विवाह प्रश्न ऐरणीवर आहे. सध्या अस्त असल्यामुळं या मे महिन्यात जूनपर्यंत विवाह गुरु शुक्राच्या अस्तामुळं थांबलेले आहे. काही लोक करत असतील, आम्हाला त्यावर बोलायचं नाही. अनेक लोक पळवाटा काढतात, शोधतात, शोधू देत. सब काम भराभर, 2 कदम बराबर. म्हणून प्रभू रामचंद्रांचा विवाह मुहूर्त न बघता लागल्यामुळं त्यांच्या जीवनामध्ये कौटुंबिक सुख त्यांना मिळालं नाही. गुरुपुष्य अमृताच्या दिवशी विवाह लावला. आमच्या साऱ्या पंचांगकर्त्यांनी गेल्या 10,000 वर्षापासून गुरुपुष्यात विवाह लावू नये एवढंच फक्त सांगितलेलं आहे. पण का लावू नये याचा खुलासा केलेला दिसत नाही. म्हणून आमच्या विवाह मंडळातून आपण हे खुलासे, स्वयंवर, त्याचं असामान्य महत्त्व, आपल्या अनेक वेदातून, महाभारतातून, रामायणातून, वेदग्रंथातून त्याचे अनेक पुरावे दिलेले आहेत. तेवढं आत्ता सांगायला आपल्याजवळ वेळ कमी आहे. परंतु द्रौपदी स्वयंवर असेल, रुक्मिणी स्वयंवर असेल, जानकी स्वयंवर असतील, ही अनेक स्वयंवर या घटनेचे साक्षीदार आहेत. असो तर विवाह मंडळातून बिना हुंड्यानं, बिना सोन्या नाण्यानं, अतिअल्प खर्चानं साखरपुड्यात मुलामुलींची विवाह करा, हा संदेश आपणाला प्रत्येक गावी, प्रत्येक साप्ताहिक दैनिक सेवा केंद्रातून जनतेपर्यंत द्यायचा आहे. तर ते लोक तुमच्याकडे येतील.